नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शासकीय योजनेची. पाहूया सविस्तर. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असताना नांदेड जिल्हा परिषदेच्या किनवट पंचायत समिती अंतर्गत पांगरी व पांगरी तांडा या गावामध्ये नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव व गट विकास अधिकारी सुरेश कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुमेध थोरात, तांत्रिक अधिकारी संतीश जाधव व ग्रामसेवक मलेश आंबडेलू आणि सहाय्यक ग्राम रोजगार प्रज्ञाकुमार कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन 2023 ते 24 अंतर्गत सिंचन विहीर ही योजना प्रबळपणे राबवल्याने पांगरी व पांगरी तांडा या गावातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याने लाभार्थी रत्नमालाबाई मारुती हराळे, श्रीचंद वसंत राठोड, संजय धावजी राठोड या शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीच्या माध्यमातून आपली शेती ओलिताखाली आणून भरघोस उत्पन्न घेत असल्याचे ताजे चित्र पांगरी व पांगरी तांडा येथे पाहावयास मिळत आहे. पांगरी व पांगरी तांडा या गावातील बहुतांश शेती ही खडकाळ व मध्यम स्वरूपाची व कोरडवाहू शेती असल्याने येथील शेतकरी पावसाळी पाण्यावर अवलंबून शेती करायचे. त्यामुळे उत्पादन खर्च पाहता कोरडवाहू शेती ही परवडत नव्हती आणि त्यातच महाराष्ट्र शासनाकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजना सिंचन विहीर ही योजना अंमलात आल्याने या योजनेअंतर्गत पांगरी येथील लाभार्थी महिला रत्नमालाबाई मारुती हराळे यांना सिंचन विहीर मंजूर झाल्याने रत्नमालाबाई मारुती हराळे यांनी आपल्या शेत सर्वे नंबर 171 मध्ये सिंचन विहीर खोदल्याने या विहिरीला मुबलक पाणी लागले. याच पाण्यावर रत्नमालाबाई मारुती हराळे यांनी खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस लागवड करून प्रथम उत्पादन घेतले आणि नंतर रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, टरबूज, गहू ही पिके घेत आहोत अशी माहिती मारुती हराळे या शेतकऱ्यांनी दिली आहे. मारुती गणपती हराळे, मुक्काम पांगरी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आणि माझ्या पत्नीच्या नावावर मी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी विहीर मला मंजूर झाली आणि त्या योजनेअंतर्गत मी विहीर खोदली. त्या विहीरला भरपूर पाणी लागलेलं आहे आणि ते पाणी लागल्यामुळं मी खरीपामध्ये वेलगोरगी पिकं, कारले, दोडके, भाजीपाला घेतोच आणि रब्बीमध्ये खरीपातलं सोयाबीन झाल्याच्या नंतर गहू, हरभरा, ज्वारी अशा प्रकारचे पिकं घेतो आणि आता पुन्हा टरबूज हे सुद्धा पीक लावण्याची तयारी चालू आहे आमची उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामुळं आमचं बरंचसं उत्पन्न या योजनेमुळे वाढलेलं आहे आणि आमचा बराचसा फायदा या योजनेमुळे झालेला आहे. योजना घेण्याच्या अगोदर खरीपामध्ये वरच्या पाण्यावर अवलंबून शेती होती. त्याच्यामुळं निसर्गाच्या लहरीपणामुळे काही उत्पन्न मिळत होतं पण ते फार 4 पैसे उरायचे नाही त्या याच्यातून. जेवढा झालेला खर्च सुद्धा भरून निघायचा नाही. परंतु आज या योजनेमुळं आणि या पाण्यामुळं काय झालं, खरीपाच्या पिकाला जरी नुकसान झालं तरी रब्बी आणि उन्हाळी हंगाम आम्ही काढू शकतो. त्याच्यामुळे 4 पैसे आमच्या सुद्धा पदरामध्ये पडत आहेत आणि 4 पैसे आमचा सुद्धा फायदा या योजनेमधून होत आहे. जवळपास किती फायदा होत आहे? तसं हिशोब लावलं तर आज 1-2 लाख रुपये असे 2 सीझन मधून उरतात. आम्हाला 2 लाख रुपये आमची वार्षिक कमाई होऊ शकते याच्यामध्ये. त्याचबरोबर गांडूळ खत निर्मितीसाठी मारुती हराळे या शेतकऱ्यांनी शासनाकडून माहिती घेऊन गांडूळ खत निर्मितीसाठी शासनाकडून जे काही साहित्य मिळाले त्यातूनही मी गांडूळ खत निर्मिती करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय पालेभाज्या पिकवून लोकांना सेंद्रिय पालेभाज्या देत आहोत आणि सेंद्रिय पालेभाज्याला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. खताचे बरेचसे फायदे आहेत आणि आम्ही गांडूळ खत हे भाजीपाला पिकामध्ये वापर करतो. कारला, दोडका, गोबी, लसूण, कांदा ही जी पिकं लावतो ते रासायन खत त्या पिकाला
न देता गांडूळ खतामुळं ते पिकं आमचे चांगले येतात आणि लोकांना सुद्धा चांगला भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळं गांडूळ खताचा आम्हाला भरपूर फायदा होतो. तुम्ही असे कोणते कोणते म्हणजे भाजीपाल्याचे कोणते पीक नेमकं घेता? आता आम्ही कारला घेतो, दोडका घेतो, गोबी घेतो, फ्लावर, त्याचप्रमाणे आम्ही आता लसूण, कांदा, काकडी, दिलपसंद असे भरपूर प्रकारचे आम्ही भाजीपाला काढतो. आणि उन्हाळ्यामध्ये आता टरबूज लावायचं आहे, त्याला सुद्धा आम्ही आता सेंद्रिय टरबूज यावर्षी नवीन घेण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. त्याला आम्ही हे गांडूळ खतच वापरतो, कारण गांडूळ खतात 2 फायदे आहेत. ते वर्मी वॉशमुळे आम्हाला ते फवारणी करता येते, त्या फवारणी केल्यामुळं बरीचशी रोगराई सुद्धा नष्ट होते. आणि ते जे गांडूळ खत आहे हे चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत म्हणून आम्ही भाजीपाला पिकाला वापर करतो. तुम्हाला आता भाजीपाला घेत असताना नेमकी बाजारपेठ कुठे आहे आणि कुठली बाजारपेठ आहे आपल्याला? आम्हाला आमच्या जवळपासचे इस्लापूर, हिमायतनगर आणि बोदडी, किनवट अशी बाजारपेठ आहे. आणि आम्ही व्यापाऱ्यांना ठोक प्रमाणामध्ये मालाचा पुरवठा करतो आणि बऱ्याचशा बाजारामध्ये सुद्धा आम्ही बसून सुद्धा विक्री करतो. त्यामुळे आम्हाला बराचसा फायदा होतो. सेंद्रिय खतामुळे तुम्हाला भाजीपाला जे विकत असताना, सेंद्रिय फळभाजी म्हणून तुम्ही विकत असताना त्याला लोकांचा प्रतिसाद कसा आहे, काय सांगा? नाही, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, कारण लोकांना विषमुक्त अन्न देण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे लोकांना तो पटतो आणि आमचा भाजीपाला सर्वांपेक्षा जास्त विकला जातो. आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा 4 पैसे देऊन शिल्लक राहतात आणि सेंद्रिय भाजीपाला लोकांना सुद्धा आवडीने लोक घेतात. तर पांगरी तांडा येथील शेतकरी श्रीचंद वसंत राठोड व संजय धावजी राठोड या शेतकऱ्यांनी देखील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर योजनेचा लाभ घेत श्रीचंद वसंत राठोड यांनी आपल्या शेत सर्वे 308 मध्ये सिंचन विहीर खोदून आपल्या शेती 10 एकर पाण्याखाली आणली आहे. आणि या शेतीमध्ये आज घडीला ज्वारी, तीळ, गहू ही नगदी पिके घेत असल्याची माहिती श्रीचंद वसंत राठोड या शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे. श्रीचंद वसंत राठोड, आमची पहिली शेती कोरडवाहू होती. या विहिरीमुळे आता शेती पूर्ण पाण्याखाली झाली आणि या पाण्याचा भरपूर फायदा व्हायला सध्या आम्हाला. पहिले शेती कोरडवाहू होती, त्यासाठी आमचा काही फायदा नव्हतं. आता पाणी झाल्यापासून हरभरा, गहू, ते ज्वारी वेगवेगळे पिका घ्यायलेत आम्ही. किती आता या योजनेमुळे आपली शेती किती पाण्याखाली आली आहे? आता या योजनेमुळे आमची शेती 10 एकर पाण्याखाली आली. सध्याला काय पीक घेता आपण? आता सध्याला आम्ही हरभरा, गहू घेतले. आता तीळ आणि ज्वारी आहे. बरोबर. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करता, काय सांगाल? आमच्या इतर शेतकऱ्यांना आमचं एकच आव्हान आहे, आम्ही या योजनेचा लाभ घेतलाय, त्याचं पण त्यानेच घ्यावं. त्याचबरोबर पांगरी तांडा येथील संजय धावजी राठोड या शेतकऱ्यांनी देखील महात्मा गांधी रोजगार हमी योजना सिंचन विहिरीचा लाभ घेत यांनी देखील आपल्या शेत सर्वे नंबर 296 मध्ये विहीर खोदली. या विहिरीला देखील मुबलक पाणी लागल्याने आज घडीला या शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीवरच वांगे, टमाटे, लसण, काकडी, तूर, मका, गहू ही नगदी पिके घेत असल्याचे संजय धावजी राठोड यांच्या पत्नीने सांगितले आहे. तर असंच कापूस लावायचं, पासून कापसाला काय थोडं निघायचं आणि काय असंच वाळून जायचं. त्याला काय बोंड नाही, कापूस नाही, नंतर असंच राहायचं आम्ही. बरोबर. मग आता हे रोजगार हमी योजनेची विहीर घेतली तेव्हापासून तुम्ही काय काय शेतामध्ये काढता? हे आता तूर टाकले, मके टाकलो, हे वांगे, भाजीपाला सगळं टाकलो, सगळं खाऊ लागलो, विकू लागलो. बरोबर. तुम्हाला मार्केट कुठलं आहे? इस्लापूर आहे ना, असं गाडीने फिरू लागले. बरोबर. जे पहिलं कोरडवाहूचं उत्पन्न होतं हे आता जास्त उत्पन्न निघते. आता निघू लागलं, गहू निघलं खायला. विकत घेत होतो आम्ही पहिले गहू. हरभरा टाकलो होतो. सध्याला आताची परिस्थिती शेताची काय आहे? चांगली आहे. शेती आम्हाला नाही का फक्त एकच पीक घेत होते आम्ही. आता सध्या नाही का आता खूप काही पिकं घेतले, मक्का, हरभरा, गहू, टमाटे, बैंगन वगैरे वगैरे पिकं घेतलेत. पहिली कोरडवाहू शेती काय चांगली नव्हती साहेब, आताची शेती थोडं चांगली आहे. सध्याला तुम्ही रोजगार हमी योजनेअंतर्गत जी विहीर घेतली त्याच्यापासून काय फायदा व्हायला तुमचा? खूप काय फायदा, उत्पन्नाचा वाढ व्हायला. आता कोणते तुम्ही पिकं सध्याला कोणते कोणते आहेत तुमच्या शेतात? पिकं आता बैंगन, टमाटे, तूर आहे, गहू झालंय, मक्का आहे, आणखी तूर आहे.
बरं. कांदे लसूण आहे. मग या योजनेचा फायदा झाला की काय झाला तुम्हाला? फायदा झाला सर. हा? रोजगार हमी योजना अंतर्गत हा. जी विहीर मिळाली आम्हाला, हा हा. तशी इतर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन देते. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलायला लागले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास अनेकाच्या जमिनी ओलिताखाली येतील आणि या सिंचन विहिरीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न घेता येईल, हे मात्र तितकेच खरे आहे. ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.